आज सकाळी दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळ म्हणजेच वीर कोतवाल उद्यानाजवळ जो आहे तो एक बेसचा अपघात झाला आणि या बेसच्या अपघातात एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमीजी आहेत. एक दुर्दैवी मृत्यू या अपघातात झालेला आहे. वारंवार बेसच्या अपघाताच्या घटना या मुंबईत होताना पाहायला मिळतात. तुमची भूमिका काय? खरोखर खूप वाईट परिस्थिती आहे. याच्यापूर्वी कुर्ला झाला, कुर्ला माझा प्रभागात झाला, माझा वाडात झाला आणि त्याच्यानंतर भांडूप झाला, आता हे दादर झाला. याने मुंबईकरांचा जीव धोक्यामध्ये आहे. ते चालक मालक सगळ्यांचा जीव धोक्यामध्ये आहे. आणि त्याचं कारण काय आहे? आपण काय करतात, त्याचे ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर आपण ड्रायव्हर केस ठेवतात आणि केस टाकतात आणि FIR होतात आणि त्याच्यानंतर त्याचा जामीन होतात, ते निघून जातात. यामध्ये सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी अशी आहे की कायदा काय म्हणतात, आपल्या MOU होतात, वेटलीचे जे ठेकेदार आहेत त्यांचा आणि बेस्ट प्रशासनचा MOU होतात आणि ते MOU जे होतात ना त्यामध्ये कंडिशन आहे. ते सगळे कंडिशनमध्ये जर व्हायलेशन झाला तर तुम्ही रूल अँड रेग्युलेशनचा व्हायलेशन करतात, त्यामध्ये तुम्ही दोषी झाला. BST बसचे ड्रायव्हर जे आपले होते ना त्याची ट्रेनिंग होती 6 मंथची. 6 मंथची जी ट्रेनिंग होती त्यामध्ये ते सर्व काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कसं चालायचं आहे, कसं नाही चालायचं आहे, किती कसं जाणार, छोटे स्कूटरचे लोक पुढे येणार, ते रिक्षाचे लोक पुढे येणार, तुम्ही शांतत कसा गाडी चालवणार, हे सगळ्याची ट्रेनिंग होती. आता वेटलीचे ड्रायव्हर आहे त्यांची 3 दिवसाची ट्रेनिंग होतात आणि कायद्यामध्ये MOU मध्ये सांगतात की 6 मंथचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे कायद्याचं व्हायलेशन केलं तर तुम्ही फक्त ड्रायव्हरवर FIR करून तुम्ही तुमच्या गोष्टी संपवणार. ठेकेदारवर कवा काय कारवाई करणार तुम्ही? आणि ठेकेदारवर जर कारवाई नाही करणार तर पुढच्या ड्रायव्हर असंच येणार आणि ते पण ॲक्सिडेंट करणार. त्यामुळे जबाबदारी फिक्स करायला पाहिजे. जबाबदारी कोणाची? जर तुमची बस आहे तर तुम्ही मालक आहे तर चालक काय करतात, चालकच्या कशी परिस्थिती आहे, त्याची मानसिक परिस्थिती काय, हेल्थची परिस्थिती काय, सगळ्या गोष्ट आहे यामध्ये. यामुळे आपल्या कुर्लाचे जे हे होते खूप लांब त्याच्या बेल झाली, जामीन मंजूर झाली. त्यामुळे आपलं असं म्हणायचं आहे की बेस्ट प्रशासन जर आहे तर सगळ्यात संपलं आहे. तर BSTचं काय बचलं नाही ना, फक्त ॲडमिनिस्ट्रेटर आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे काय नाही. वेटलिकची सर्वी बस 249 बस आहे आपल्याकडे आणि 249 बस पुढच्या वर्षी ते स्क्रॅप होणार, कारण त्याच्या मुदत पुरी होणार. त्यामुळे आपल्याला असा जबाबदारी ठेवण्यासाठी कोणावर जबाबदारी मोठ्या माणसावर नाही ठेवली तुम्ही तर मुंबईचे लोक रस्त्यावर सुरक्षित नाही. आणि आमची मागणी आहे की ड्रायव्हरपेक्षा तुम्ही अति कठोर कारवाई त्या ठेकेदारावर करा. असाच एक मुद्दा जो आहे तो बेस समितीचे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी सुद्धा मांडलेला आहे की वेटलिस्टच्याच बसचा अपघात का होतो. आणि त्यांनी आणखी एक बोलताना म्हटलंय की हा अपघात आणखी मोठा झाला असता पण वाहन चालकाने ही बस जी आहे ती चढाणावर चढवली आणि तिचा स्पीड किंवा तिच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दुर्दैवाने एक मृत्यू झाला, पण हा अपघात अजून मोठा झाला असता. दादरमध्ये जेवढी ट्रॅफिक होती तेवढी ट्रॅफिकमध्ये त्याची जी स्पीड काय होती. आणि मला आश्चर्य झाला, बेस्टचे अध्यक्ष असं म्हणतात की आणखीन अपघात होतात आणि मोठा. त्यांचं म्हणणं असं आहे की वाहन चालकांनी अनेकांचे जीव वाचवले कारण की ती बसचा ताबा सुटला होता म्हणून त्यांनी वर चढवली ती. तुम्ही असं कसं बघतात? तुम्ही हे बघा की जीव गेला, सगळ्यांचा जीव एकच जैसा आहे ना. ते जीव गेला त्याची तुम्हाला काळजी करायला पडशील. तुम्हाला हे म्हणजे तुम्ही म्हणतात की बेस्ट प्रशासन कशा ॲक्सिडेंट करतात. अरे तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही चेअरमॅन आहे, तुमच्या ताब्यात आहे BST, सत्ता आहे तुमची महानगरपालिकामध्ये, राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. सांगा, तुम्ही FIR करा, ठेकेदारवर करा. फक्त बोलण्यासाठी तुम्ही की जीव वाचवला त्याचा जीव गेला, त्याचा जीव नाही काय, आणखीन जीव नाही जायला पाहिजे, खरं गोष्ट आहे. पण ते झाला, ते गेला जे, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ना. कारवाई म्हणजे तुम्ही मोठ्या माणसाला जबाबदारी द्या आणि त्यानंतर जर ॲक्सिडेंट झाला. आता आमचं असं म्हणणं आहे की ते खूप दबावाखाली होता कारण त्याला किलोमीटर पूर्ण करायचं होतं. याने पुरा दिवसच्या बेस्टमध्ये वेटलिस्टचे बस मालकांना असं सांगतात की बाबा तुम्ही एवढा किलोमीटर नाही पूर्ण करून येणार तर तुम्हाला नोकरीवर काढणार आम्ही. त्यामुळे त्यांच्यावर दबाव होता
आणि त्याच्यानंतर खूप त्यांनी चांगली ट्रेनिंग नव्हती. कोण जबाबदार यामध्ये? ड्रायव्हर आहे काय? त्याची मानसिक परिस्थिती काय आहे, त्याची फिजिकल परिस्थिती काय, ते सगळं विचारून आम्ही सांगतात याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की ड्रायव्हरने जे बस काढलेली आहे त्या बसमध्ये जे ओकेच्या कार्ड आहे त्याच्याकडे होतात काय, ओके होतीत काय? ते ड्रायव्हर आणि जे कंडक्टर आहे ते फक्त पोटासाठी काम करतात. ते सगळे बस जे हातमध्ये येतात त्याला मीटर नाही चेक करून ते पाठवतात. असं आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे की ते मीटर चेक नाही करत. म्हणजे बस आली आणि ते ज्या रस्त्यावर जाणार ते किलोमीटर किती आहे तुम्ही लिहून ठेवा, त्याच्यानंतर बस पुढे परत येणार ते पण तुम्ही लिहून घ्या, तर तुम्हाला माहीत पडशील ना की बाबा तुम्ही किती किलोमीटर चाललेलं आहे. हे करत त्याला फायदा देण्यासाठी अधिकारी पण सामील आहेत त्यामध्ये. तर या आमची मागणी आहे काँग्रेस पक्षाची की तुम्ही संपूर्ण जबाबदारी ते मालकांवर ठेवा आणि ते मालकांवर सांगा की तुम्ही महानगरपालिकेचे जे MOU केला होता ज्यामध्ये आपली अटीशर्ती होती त्याच्या व्हायलेशन झालेलं आहे, त्यामुळे तुमच्यावर आम्ही FIR करणार काय? तुम्ही तुमची जर हिंमत असेल तर करा, तर त्या न्याय भेटील ना त्या लोकांना ज्यांची जीव गेला, त्यांच्या परिवार काय परिस्थिती आहे आज. तर ते त्यांचा जर न्याय तुम्हाला वाटत आहे की त्याला न्याय द्यायचा आहे तर तुम्ही करा कारवाई ठेकेदारांवर आणि जबाबदारी ठरवा की याच्यापूर्वी जर ॲक्सिडेंट झाला आणि तुमच्यामुळे काय होती स्पीड, त्यांची स्पीड बघा तुम्ही काय होती. ते सगळ्या कंजेस्टेड रोड होता, ट्रॅफिक खूप होती, त्यामुळे तुम्ही जेवढी स्पीड होती, माझ्याकडे ते व्हिडिओ आलेला आहे CCTV कॅमेऱ्याचा, त्या व्हिडिओमध्ये क्लिअर असं दिसत आहे की बाबा खूप स्पीड्समध्ये बस होती आणि ते उभिलेली होती किंवा स्लो होती. टॅक्सी आणि ते JCB आणि ते बाईक ते सगळे स्लो होते. मग एवढी स्पीडचे कशाला गेला? यामुळे आम्हाला हे सांगायचे आता ट्रेनिंग त्याची बराबर ना होती, बसमध्ये जे प्रॉब्लेम होता त्याला माहीत नव्हता आणि ओकेची शीट नव्हती आणि तुम्ही किलोमीटर पूर्ण करायसाठी खराब बसची परिस्थिती कंडिशन बॅड वाचून तुम्ही पाठवला त्यांना आणि ते अपघात झाला. सर्व इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि जबाबदारी ठेकेदारांवर झाल्या पाहिजे. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी आणि त्यांनी म्हटले की दोषींवर कडक कारवाई आणि जो ठेकेदार आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.